नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज बुलेटिन। बेंचवरून वाद, शाळकरी मुलाची हत्या, नाशिक हादरलं। नाशिकच्या सातपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाचा बेंचवर बसण्याच्या वादातून खून। ज्ञानगंगा क्लासमध्ये यशराज गांगुर्डे याला दोन अल्पवयीन मित्रांनी लाथाबुक्क्यांनी मारून ठार केलं। दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात। डेंग्यूचं थैमान, जुलै महिन्यात तब्बल 84 रुग्ण। मे पासून डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ। मे मध्ये 17, जून मध्ये 25 आणि जुलै मध्ये 84 रुग्ण। आरोग्य यंत्रणा अलर्टवर, नागरिकांना स्वच्छतेचं आवाहन। कल्याण महाडा वसाहतीवरून भाजप शिवसेनेत झुंपा। भाजपचे नरेंद्र पवार यांनी विकासकावर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचा इशारा। आमदार भोईर म्हणतात, पवारांचा खरा वाद भाजपमधील नेत्यांची। नागरिकांची मागणी, राजकारण नको, घरं द्या। कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप। सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार। पीडित महिलेला मदत करणाऱ्या 3 कार्यकर्ता महिलांना बेकायदेशीर ताब्यात। मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप। पोलिसांकडून आरोप फेटाळले, तक्रार नोंदवून घेतली नाही, वैद्यकीय तपासणीही नाकारली। आरोप संतापजनक। पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। पुणे धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप, मुळामुठेत विसर्ग सुरू। कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। मराठवाड्यात अजूनही प्रतीक्षा। संजय राऊत यांचे जोरदार वक्तव्य। मराठीवर हिंसा करणार, करा काय करायचं ते, राऊतांचा इशारा। उल्हासनगर हत्या प्रकरण, सीसीटीव्ही उघड। किरकोळ भांडणातून तरुणाची निर्घुण हत्या। सर्व आरोपी अटक करा, नाही तर मृतदेह नेणार नाही, नातेवाईकांचा इशारा। शिवाय सेवा मालामाल। ठाणे अलिबाग मार्गावरील शिवाय बस सेवेची तब्बल 3 कोटी 10 लाखांची कमाई। 8 महिन्यात मिळालेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद। 97 किलोमीटर प्रवास फक्त 2.45 तासात आणि 220 रुपये भाडे। दररोज 8 फेऱ्या, पर्यावरणपूर्वक आणि आरामदायक प्रवास। ग्रामसेवकावर संतापताना काम नसेल तर सोड। जिंतूर परभणी महिलांच्या तक्रारीनंतर कार्यक्रमात ग्रामसेवकाला जाहीर केलं। आमदार रोहित पवारांचा पलटवार। फडणवीस साहेब मंत्र्यांना नाव। रोहितकरांचे स्पष्टीकरण, हा राग माझ्या लाडक्या बहिणींसाठी खोल खड्ड्यात पडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू। संभाजीनगर शहरातील हादरवणारी घटना। एक चिमुरडा उतार्यावरून पाय घसरून खोल खड्ड्यात पडला। दुसरा त्याला वाचवण्यासाठी धावत गेला। दोघांचाही मृत्यू। परिसरात हळहळ। बाबाजानी काँग्रेसच्या वाटेवर। 7 ऑगस्ट रोजी प्रवेशाची शक्यता। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश रखडल्यानंतर काँग्रेसकडे झुकावं। काँग्रेस नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या। 7 तारखेला मुंबईत पक्षप्रवेशाची चर्चा। सुरेश वरपुडकर भाजपमध्ये गेल्यानंतर दुर्राणी यांना काँग्रेसमध्ये मिळू शकते मोठी जबाबदारी।